हमासचे म्हणणे आहे की गाझामध्ये 70हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हमासने शुक्रवारी रात्री उशिरा म्हटले होते, 7 पोलीस मारले गेले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. आता मारल्या गेलेल्या पोलिसांची संख्या 70हून अधिक झाली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे 253 लोकांना ओलीस ठेवले होते. नोव्हेंबर 24 ते 1 डिसेंबर दरम्यान झालेल्या युद्धविरामात 105 पोलिसांची सुटका करण्यात आली. उर्वरित पोलीस अजूनही हमासच्या कैदेत आहेत. यापैकी 70 पोलीस मारले गेल्याचे हमासने म्हटले आहे. इस्रायल हमास युद्धादरम्यान प्रथमच अमेरिका गाझाला मदत करणार आहे. अमेरिकन लष्कर गाझामध्ये विमानाद्वारे अन्नाची पाकिटे टाकणार आहे. अन्न घेण्यासाठी आलेल्या पॅलेस्टिनींवर गोळीबार केल्यानंतर अमेरिकनांनी हा निर्णय घेतला आहे. खरं तर 1 मार्च रोजी इस्रायली सैन्याने गाझामधील लोकांवर गोळीबार केला होता जे मदत सामग्री, अन्न गोळा करण्यासाठी आले होते. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या काळात 112 पॅलेस्टिनी ठार झाले, तर 760 जण जखमी झाले आहेत.